चिच्ची न्यूज तहसीलदार अभय घोरपडे यांचे दंडुकेश आहे। ट्रॅक्टर चालकाकडे रॉयल्टी असताना देखील केली कार्यवाही। रॉयल्टी स्लिप 16 मुळा करून फेकून दिली। धामणगाव रेल्वे येथील तहसीलदार अभय घोरपडे यांची कायद्याची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार केला आहे। त्यांच्या या वर्तवण्यावर चहू बाजूने टीका होती आहे। तहसीलदार असताना सुद्धा पोलिसांची भूमिका बजावत असल्याचे देखील त्यांनी दिघी घाटावर केलेल्या दबंगगिरीमुळे समोर येत आहे। दिनांक 19 मार्च रोजी दुपारच्या सुमारास तहसीलदार अभय घोरपडे हे दिघी महल्ले घाटावर गेले असता येथे त्यांना 3 ते 4 ट्रॅक्टर वाळूने भरलेले दिसले। त्यात जुना धामणगाव येथील रोशन धोबे नामक चालकाचा ही ट्रॅक्टर होता। त्याच्या जवळ रॉयल्टी असताना देखील तहसीलदार यांनी त्याला ट्रॅक्टर खाली करायला लावला। यावेळी रोशनने त्यांना त्याच वेळी त्यांच्या जवळ असलेली अधिकृत रॉयल्टी दाखवली। तहसीलदार घोरपडे यांनी ती चोळामुळा करून फेकून दिली। तहसीलदार घोरपडे घाटात बेसबॉल स्टिक घेऊन पोहोचला असल्याचा व्हिडिओत पाहू शकता। त्यामुळे तहसीलदार पोलिसांची भूमिका वठवीत असल्याचा चर्चेला उधाण आले आहे। तहसीलदार घाटात दबंगगिरी दाखवायला गेले होते की आणखी कशासाठी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आपल्यासोबत रोशन दुबे हा युवक आहे। याचा तहसीलदारावर असा आरोप आहे की हा दिनांक 19 मार्च रोजी दिघी घाटात रॉयल्टी घेऊन रेती आणण्यासाठी गेला होता। त्या दरम्यान तहसीलदार अभय घोरपडे तिथे पोहोचले आणि त्यांनी याचा ट्रॅक्टर जप्त केला आणि तो मंगरूळ पोलीस स्टेशनला लावला। आपण बघू शकता की त्याच्याकडे ही रॉयल्टी आहे, त्या तारीख दिलेली आहे आणि वेळ दिलेली आहे। असं असताना देखील तहसीलदार अभय घोरपडे यांनी कुठल्या नियमानुसार ही गाडी लावली हा थोडासा संशोधनाचा विषय ठरत आहे। आपण नेमकं प्रकरण काय आहे त्या रोशनकडूनच जाणून घेऊ। मी 19 तारखेला घाटामध्ये गेलो। रॉयल्टी होती माझ्याकडे। जिथे गाडी फसली तिथेच उभी होती, घाटामध्येच होतो। घाटाच्या बाहेर मी निघालो नाही, घाटामध्येच होतो। पण ते घोरपडे साहेबाची गाडी आली, तहसीलची गाडी आली। 3-4 जण त्याच्यातून निघाले आणि त्यांनी बाकीच्या गाड्या पण होत्या। एक गाडी खाली होती, एक गाडी 2 गाड्या भरलेल्या होत्या। एक गाडी खाली करून ती पळाली। माझी गाडी फसली होती। फसली म्हणजे जागेवर जिथे भरली होती तिथंच फसली होती। तर मग साहेब आले, तर साहेबने तुझी गाडी कोणती आहे? तर ही गाडी तर राहुल गावंडीची आहे म्हणे। ही गाडी सरळ तहसीलला लागल म्हणे। मला काय माहित नाही म्हणे बाकीचं काय आहे, तुझा काही विषय नाही म्हणे। ही गाडी तो ट्रॅक्टर तहसीलदार अभय घोरपडे यांनी दिघी घाटात पकडला। त्याचे मालक आपल्यासोबत आहेत श्री राहुल गावंडे। त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका घटना काय घडली आणि प्रकार काय आहे। माझी गाडी मी 19 तारखेला दिघी घाटात पाठवलेली होती रॉयल्टी घेऊन। तर तिथं अभय घोरपडे आले आणि म्हणत होते का ही गाडी तहसीलला लावा। मी म्हटलं काय कारण आहे साहेब, रॉयल्टी आहे, सर्व आहे। तरी साहेब म्हणे नाही म्हणे, ती गाडी तुम्हाला लावाच लागते म्हणे तिथं, कारण तुम्ही जिथं गाडी घाट चालवलेला नाही आहे म्हणे। हा म्हणे घाट हे काय म्हणतात त्याला, अतिवृष्ट घाट आहे म्हणे हा म्हणे। ठीक आहे साहेब म्हटलं, पण रॉड पास आहे म्हटलं माझ्याकडे। म्हटलं गाडीला GPS लावला आहे आणि GPS नुसार म्हटलं गाडीची रॉयल्टी फाटलेली आहे। म्हटलं नाही म्हणे, ते मला काही सांगू म्हणे, रॉयल्टी साहेबांना फेकून दिली तिथं। मग मी कुणालाही स्वतः म्हटलं तू साहेबाला बोल बाबा काहीतरी म्हणून थोडं म्हटलं। ठीक आहे बोलतो म्हणे, तू काही बोलला नाही। साहेबांना डायरेक्ट धरलं आणि दुसरा ड्रायव्हर बोलावला आणि गाडी काढली तिथून ठोकलेली आणि पोलीस स्टेशनला लावून दिली। मग